जबरदस्तीचे लग्न भाग 5. साडी घालायला मी कुणाची मदत घेऊ? मी मानसीला फोन करू का? नको यार. मी तिला मागच्या वेळी सांगितले होते. नाही, मानसी नाही. आईला हाक मारू का? हो, त्या मला नक्कीच मदत करेल. पण मी त्यांना कशी हाक मारू? तेवढ्यात आर्यन चेंजिंग रूममधून बाहेर येतो. तो आरशासमोर येतो आणि स्वतःकडे पाहतो आणि केस व्यवस्थित करू लागतो. मग त्याची नजर कृतिकावर पडते, जी तिचं साडीत अडकली होती आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत होते की ती यावेळी खूप रागवली असावी. तिला रागवलेले पाहून आर्यनचं चेहऱ्यावर हास्य आले आणि तो स्वतःशी म्हणाला, तू काल मला त्रास दिलंस? आता मी बघेन तू साडी कशी घालतेस. असे म्हणत आर्यन खोलीतून निघून जातो. मग कृतिका त्याला थांबवते आणि म्हणते, तू जरा आईला हाक मारशील का? तिचं आदेश ऐकून आर्यनने मागे वळून तिच्याकडे येतो आणि एटिट्यूडने म्हणतो, का? आणि मी तुझं नोकर नाही, जा आणि स्वतः हाक मार. जर मी त्यांना स्वतः हाक मारले असते तर मी तुला का सांगितले असते? आणि दुसरे म्हणजे मला तुझ्याशी बोलण्यात रस नाही, जा आणि आईला हाक मार. कृतिका त्याला पुन्हा ऑर्डर देताना म्हणाली, एक्सक्यूज मी, तुझे काम आहे, तू जाऊन आईला हाक मार. आणि तरीही मला फालतू काम करण्यात रस नाहीये. याशिवाय माझ्याकडे करायला आणखी काही कामं आहेत. तो तिच्याकडे पाहत म्हणतो. नंतर तो थोडा वेळ थांबतो आणि हसत म्हणतो, जर तुला हवे असेल तर मी तुला मदत करू शकतो. आणि मला माहीत आहे की तू मला मदत मागणार नाहीस, कारण तुझा अहंकार दुखवला जाईल. पण मी तुला मदत करू शकतो. पण माझी एक अट आहे. आर्यन कृतिकाच्या जवळ जातो आणि तिच्या कानात हळुवारपणे म्हणतो, मला तुझ्या मदतीची गरज नाही आणि मला तुझी कोणतीही अट मान्य करायची नाही आणि दूर राहून माझ्याशी बोलायचे. कृतिका त्याला दूर ढकलत म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. तुलाच प्रॉब्लेम येईल, कारण आज तुला गोड काहीतरी करायचं आहे आणि तू अजून तयारही नाहीस. मग तू स्वयंपाक कसं करणार? तो तिला घाबरवत म्हणतो. कृतिका विचार करते, तसे राक्षस बरोबर बोलत आहे. जर मी तयार नसेल तर मी काय बनवू? आणि मला जेवण कसे बनवायचे हे देखील माहीत नाही. त्यासाठी मला आईशी बोलावे लागेल आणि ते तेव्हाच होईल जेव्हा मी तयार असेन. मी काय करू? त्याची मदत घेऊ का? पण त्याने एक अट घातली आहे. तशी त्याची काय अट असेल? सध्या मी त्याची मदत घेईन आणि हो, आज मी माझे सर्व कपडे घरून आणेन. यानंतर मला त्याची मदत घ्यावी लागणार नाही. खूप विचार केल्यानंतर कृतिकाने ठरवले की ती आर्यनची मदत घेईल. कृतिका हळू आवाजात म्हणाली, मला तुझी मदत हवी आहे. तू काय म्हणालीस? मला काहीही ऐकू आले नाही. जरा मोठ्याने बोल. आर्यन तिला चिडवत म्हणतो. मला मदत हवी आहे, कृतिका मोठ्याने म्हणते. ठीक आहे, जर तुला मदत हवी असेल तर मान खाली घालून हात जोडून माझी माफी माग आणि आज नंतर कधीही माझ्याशी वाद घालणार नाही असे सांग. काय? मी असे काहीही करणार नाही, कृतिका पटकन म्हणाली. विचार कर, मी जाणार आहे बाहेर, पुन्हा येणार नाही खोलीत. आर्यन मुद्दामून तिला चिडवत म्हणतो. ठीक आहे, मी माफी मागते. कृतिका तिचा राग दाबत चेहऱ्यावर बनावट हास्य घेऊन म्हणते, माफ कर, आज नंतर मी तुझ्याशी वाद घालणार नाही. असे नाही, आधी मान खाली कर आणि नंतर हात जोडून माझ्याशी बोल, आर्यन तिला समजावून सांगत म्हणतो. जेव्हा कृतिका त्याच्या बोलण्याने खूप रागवत होती, पण यावेळी ती काहीही करू शकत नव्हती. आर्यनला सहमती देण्याशिवाय ती तिची इच्छा मनातच दाबते. दोन्ही हात जोडते, तात ओठ कात म्हणते, मला माफ कर, आज नंतर मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही. आर्यनला तिची अवस्था पाहून खूप मजा येत होती आणि तो हसून म्हणतो, बर, आता तू तुझ्या खऱ्या जागी आली आहेस. असं म्हणत तो तिच्याकडे वरून खालपर्यंत पाहतो तर कृतिका साडी उलटी नेसत होती. आर्यन एका हाताने तिची कंबर धरतो आणि साडी काढतो. तो ते सरळ करतो आणि नंतर तिला साडी घालायला सुरुवात करतो. आर्यन तिच्या इतक्या जवळ असल्याने कृतिका खूप वेगाने श्वास घेत होती. सुमारे 2 मिनिटात आर्यन कृतिकाला व्यवस्थित साडी घालतो
नंतर तिच्यापासून दूर जातो आणि म्हणतो झाले. कृतिका त्याचे आभार मानणार नव्हती आणि तिथून निघून जाऊ लागली. मग आर्यन तिला थांबवतो. थांब. कृतिका थांबते आणि मागे वळते आणि रागाने म्हणते आता काय. आर्यन तिच्या जवळ येतो आणि तिचं हात मागे फिरवतो आणि म्हणतो मी लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुला समजावून सांगितले होते. कदाचित तुला समजले नसेल. तुझ्या मांगात सिंदूर का नाही आणि तुझे मंगळसूत्र कुठे गेले आहे. जा आणि ते लवकर घाल. जर कोणी ते बाहेर पाहिले तर प्रॉब्लेम होईल. आर्यन तिचा हात सोडताना म्हणतो जेव्हा मी तुला माझे काहीही मानत नाही तर मी का घालू. आणि माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक. तुझ्या माझ्यावर काही अधिकार नाही आणि म्हणूनच मला वारंवार स्पर्श करू नकोस. कृतिका त्याला बोट दाखवत रागाने म्हणते. आर्यन तिचे बोलणे ऐकून रागवतो आणि रागाने दात ओठ खात म्हणतो मी तुला आत्ताच सांगतो. असे म्हणत तो कृतिकाचं हात धरतो आणि तिला भिंतीवर ढकलतो आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिचे बेधुंद चुंबन घेऊ लागतो. कृतिका त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते पण त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवू शकत नाही. सुमारे 10 मिनिटांनी आर्यन तिचे ओठ सोडतो आणि रागाने म्हणतो माझा तुझ्यावर अधिकार आहे. मी जेव्हा तुझ्याशी लग्न केले तेव्हापासून मी काहीही करू शकतो. कारण मी तुझ्याशी लग्न केले आहे लक्षात ठेव. आणि तू मला कुठल्याही गोष्टीला नकार देऊ शकत नाहीस. कारण तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे. मला तुझ्याशी काहीही करण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून इथून पुढे मला राग आणायचा प्रयत्न करू नकोस. असे म्हणत तो तिला सोडून जातो. कृतिका मुक्त होताच ती त्याला रागाने चापट मारते आणि म्हणते माझे तुझ्याशी काही संबंध नाही आणि तू कोणत्या लग्नाबद्दल बोलत आहेस. लग्न हे स्वतःच्या इच्छेनुसार केले जाते, जबरदस्तीने नाही. आणि तूच मला लग्न करण्यास भाग पाडलेस. नाहीतर मी तुझ्यासारख्या माणसाशी कधीच लग्न केले नसते. आणि तू काय म्हणालास. मी तुझी बायको आहे. कृतिका तिरकस असते आणि म्हणते मिस्टर आर्यन शिंगानिया, जर तू विसरलास तर मी तुला आठवण करून देते. कराराच्या कागदपत्रात स्पष्ट लिहिले होते मी तुझी बायको नाही आणि माझे तुझ्याशी कोणतेही संबंध नाहीत. मग ती थोडा वेळ थांबते आणि रागाने म्हणते इथून पुढे माझ्यावर तुझा हक्क आहे असं सांगण्याचा प्रयत्न करू नको. नाहीतर मी तुझं कुटुंबाला सांगेन तू मला तुझ्याशी लग्न करण्यास कसे भाग पाडलेस. कृतिका त्याला धमकी देत म्हणते. कृतिकाची धमकी ऐकून आर्यनला आणखी राग आला. रागाच्या भरात त्याने त्याचा एक हाताने तिचे दोन्ही घाल जोरात दाबले आणि तो काही बोलण्यापूर्वीच तेवढ्याच कोणीतरी दार वाजवते. कोण. आर्यन रागाने विचारतो. ब्रो मी आहे. कृतिका उठली आहे. आईने तिला खाली बोलवले आहे. मानसी दाराबाहेरून म्हणते. हो कृतिका उठली आहे. आपण दोघंही थोड्या वेळाने येऊ. तू जा. आर्यन दाराकडे पाहत म्हणतो. ठीक आहे ब्रो. असे म्हणत मानसी तिथून निघून जाते. कृतिकाच्या गालाला सोडून आर्यन आणि तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श करून म्हणतो लवकर मंगळसूत्र घाल आणि सिंदूर लावून खाली ये. आई आमची वाट पाहत आहे. पण कृतिका काहीच बोलत नाही आणि तशीच शांतपणे उभी राहते. आर्यन पुन्हा खूप चिडला आणि म्हणाला तुला ऐकू येत नाही का. जर तुला हे सर्व घालायचे नसेल तर ठीक आहे. जेव्हा सगळे तुला विचारतात की तू असं का केलेस तेव्हा सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देत राहा. आणि आणखी एक गोष्ट, जर तू तुझ्या किंवा माझ्या कुटुंबाला आमच्या लग्नाबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा तुझ्या कुटुंबाला मिळेल. त्यांना शिक्षा थांबवायची तुझ्या हातात नाही. निर्णय काय घ्यायचा आहे ते तुझं तू ठरव. पण काहीही करण्यापूर्वी तुझ्या कुटुंबाचा विचार कर. कारण तुला माहिती आहे की आर्यन शिंगानिया काहीही करू शकतो. तुझ्याकडे 5 मिनिटे आहेत. असे म्हणत आर्यन खोलीतून निघून जातो. कृतिका रडत जमिनीवर बसते आणि स्वतःशी म्हणते माझ्यासोबत हे का घडत आहे. मी कुणाचे काय वाईट केले आहे. हे धमकी माझ्यासोबत आधीही घडले. पण आता नाही. मी सर्वांना सत्य सांगेन. काहीही झाले तरी मी ह्या जबरदस्तीच्या लग्नात अजिबात राहणार नाही. मला माझ्या कुटुंबासाठी तुझ्याशी लग्न करावे लागले पण आता नाही. मी तुझं खरा चेहरा तुझ्या कुटुंबासमोर उघड करेन. शेवटी त्यांनाही कळले पाहिजे की
त्यांचा मुलगा किती महान आहे. लोकांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांना मारहाण करतो. पण दुसरीकडे कृतिकाचे मन म्हणत होते की जर मी हे सर्व सगळ्यांना सांगितले तर मला माहित नाही की तो राक्षस माझ्या कुटुंबाचे काय हालत करेल. आधी ही बाबांची नोकरी त्याच्यामुळे गेली होती. जरी आर्यन नसता तर बाबा तुरुंगात गेले असते. कृतिकाला काय करावे हे समजत नव्हते. आर्यन खोलीबाहेर कृतिकाची वाट पाहत उभा होता. दुसरीकडे कृतिका काय करायचे हे ठरवले होते. काही वेळाने जेव्हा कृतिका खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला आर्यन तिथे उभा असल्याचे दिसले. कृतिका त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागली. तेव्हा आर्यनने पटकन तिचा हात धरला आणि तिला भिंतीवर ढकलले आणि म्हणाला, आय होप मिस कृतिका तू निर्णय घेतला असेल, पण काय विचार केला आहे. असे म्हणत तो कृतिकाकडे वरपासून कालपर्यंत पाहतो. एक सेकंड, तू नवविवाहित वधूसारखी सजली आहेस म्हणजे? याचा अर्थ तू इथे माझ्यासोबत राहशील, बरोबर ना? तो तिच्या डोळ्यात पाहून हसत म्हणतो. कृतिका रागाने स्वतःला सोडवते. मी सर्व काही घातले आहे याचा अर्थ असा नाही की मी तुला माझा नवरा मानते. आणि एक गोष्ट मनातून काढून टाके, मला तुझी भीती वाटते. मी इथे फक्त काही दिवसांसाठी आहे. त्यानंतर मी तुझ्या कुटुंबाला तुझे सत्य सांगेन आणि येथून कायमचे निघून जाईन. कृतिका त्याला धमकी देत म्हणते. तिची धमकी ऐकून आर्यनला राग येतो आणि रागाने दात ओठ काढतो. म्हणतो, तुला सर्वांना सत्य सांगायला खूप आवडते. चल मग, मी तुला मदत करतो. असे म्हणत तो कृतिकाचा हात जबरदस्तीने धरतो आणि तिला हॉलमध्ये घेऊन जातो, जिथे सर्वजण सोफ्यावर बसून चहा पित होते. आई बाबा, कृतिकाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आर्यन कृतिकाचा हात सोडून सोफ्यावर आरामात बसतो. हो सांग बाळा, तुला काय बोलायचं आहे? सुरेखा सोफ्यावरून उठून कृतिकाकडे जाते. कृतिकाला समजत नव्हते आर्यन तिला सत्य सांगायला का सांगत आहे. मग ती थोडा वेळ विचार करून म्हणते, आई, मी माझ्या घरी जाऊ शकते का? खरं तर मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येते आणि मला काही कपडेही आणायचे होते. कृतिका विषय बदलत म्हणते. कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यन हसतो. जणू काही त्याला आधीच माहित होते की कृतिका खरे बोलणार नाही. अगं हो बाळा, यात विचारण्यासारखे काय आहे. तू आजच आर्यनसोबत तुझ्या घरी जा आणि उद्या आपण तुझं गोड पदार्थ करायची विधी करू. आधी तुम्ही सर्वजण नाश्ता करा आणि मग तुझ्या घरी जा. सुरेखा तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने म्हणते. थँक्यू आई, थँक्यू सो मच. कृतिका तिला मिठी मारत म्हणते. तू मला आई म्हणतेस ना? आणि थँक्यू कशाला? एक मुलगी तिच्या आईला थँक्यू म्हणते का? आणि तू माझी गोड मुलगी आहेस. आज नंतर जर तू मला थँक्यू म्हटले तर मी तुझ्यावर रागवेन हा. सुरेखा थोडीशी खडसावत म्हणते. सॉरी आई. कृतिका थोडीशी स्माइल देत म्हणते. ठीक आहे, आता तुम्ही सर्वांनी नाश्ता करा. रामू काका सर्वांना नाश्ता वाढा. सुरेखा नोकराला म्हणते. हो मॅडम. स्वयंपाकघरातून रामू काकांचा आवाज येतो. थोड्या वेळाने सर्वजण डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. पण कृतिकाला खायचे नव्हते. कृतिका खात नाही हे पाहून मानशी विचारते. कृतिका, तुला काय झाले आहे? तू का खात नाही आहेस? काही नाही मानशी, मला भूक नाहीये. कृतिका खोटे बोलते. आर्यन नाश्ता करत होता. तो थांबतो आणि तिच्याकडे पाहणाऱ्या सर्वांकडे पाहतो आणि आर्यन टेबलाखालून कृतिकाचा हात धरतो आणि जोरात दाबतो आणि हळवारपणे म्हणतो, हे काय नाटक आहे, लवकर नाश्ता कर. पण कृतिका काहीच बोलत नाही आणि तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते. आता आर्यन चिडला होता, पण तो सर्वांसमोर कृतिकाला काहीही बोलू शकला नाही. त्याने आपला राग आवरला आणि एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे त्याने कृतिकाच्या ताटातून नाश्ता घेतली आणि तिला आपल्या हातांनी खायला घालू लागला. पण कृतिका अजिबात खात नव्हती. आर्यन हळुवारपणे म्हणतो, तुझी नखरं नकोत. नाश्ता का? सगळे आमच्याकडे पाहत आहेत. कृतिका सर्वांकडे पाहते, मग आर्यनच्या हातातील नाश्ता खाते. नाश्ता झाल्यावर सुरेखा कृतिकाला म्हणते, बाळा जा आणि तयार हो आणि निघण्यापूर्वी टेबलावर भेटवस्तू आहेत घेऊन जा. हो आई. कृतिका मान हलवून मानसीसोबत तिच्या खोलीत जाते. आर्यनला कोणाचा तरी फोन येतो.
तो कॉल अटेंड करण्यासाठी घराबाहेर पडतो. आर्यनच्या खोलीत मानसी कृतिकाला विचारत होती, तुला काय झाले कृती? तुझा चेहरा इतका उदास का आहे? काही नाही ग मानसी. मला फक्त आई आणि बाबांची आठवण येते. बाकी काही नाही. कृतिका एक निमित्त सांगते. ठीक आहे, तू आज जात आहेस ना? आणि मी तुला एक गोष्ट सांगू. 2 आठवड्यांनी आमच्या परीक्षा आहेत. त्यामुळे उद्यापासून आपल्याला कॉलेज सुरू ठेवावे लागेल. मानसी कृतिकाला सांगते. हो ग, मला माहिती आहे. आणि उद्यापासून आपण कॉलेजला जाऊ. ठीक आहे, तू तयार हो कृती. मी बाहेर जात आहे. माझे अभ्यासाशी संबंधित काही काम आहेत. ठीक आहे, मानसी तू जा. मानसी निघताच आर्यन खोलीत येतो आणि सोफ्यावर बसतो. लॅपटॉप उघडतो आणि कामाला लागतो. कृतिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि वॉशरूम मध्ये जाते. कृतिका गेल्यानंतर तिचा फोन वाजत होता. फोन बेडवर ठेवला होता. सुरुवातीला आर्यन कॉलकडे दुर्लक्ष करतो, परंतु फोन वारंवार वाजत असल्याने आर्यन चिडचिड करत होता. तो रागाने सोफ्यावरून उठतो आणि बेडवर पडलेलं कृतिकाचं फोन उचलतो आणि तो डिस्कनेक्ट करणारच असतो. तेवढ्यात त्याचा नजर चमकणाऱ्या नावावर पडतो. तो पाहून त्याचं डोळ्यात राग येतो आणि तो फोन उचलणारच असतो. अचानक कृतिका त्याचं हातातून फोन हिसकावून घेते आणि रागाने म्हणते, कुणाला विचारून तू माझा फोन उचललास? कृतिकाचं ह्या कृत्यावर आर्यनला राग येतो, पण त्याचा राग शांत करून उपहास्यात्मक स्वरात म्हणतो, आधी तू मला सांग, तो फोन कुणाचा होता? कोणाची रिंग ऐकून तू लगेच वॉशरूम मधून बाहेर आलीस आणि माझ्या हातातून फोन हिसकावून घेतलीस? तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? त्याच्याकडून असे शब्द ऐकून कृतिकाला राग येतो. तो फोन कुणाचा आहे हे महत्वाचे नाही. तुझं त्याच्याशी काय संबंध आहे? आणि तू मला विचारणार कोण आहेस? मी कोण आहे? कदाचित तू मी कोण आहे हे विसरत आहेस. आर्यन रागाने तिचे गाल दाबतो आणि म्हणतो, मी तुला कशी विसरू शकते? ज्याने मला जबरदस्तीने तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. मी त्या व्यक्तीला कसे विसरू शकते? आणि ज्याने माझ्यापासून माझे सुख हिरावून घेतले. मी इच्छित असूनही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. कृतिका रागाने म्हणते. तिचे बोलणे ऐकून आर्यन तिचे घाल सोडतो आणि म्हणतो, मी तुला बिनकामाचं भाषण द्यायला सांगितलं नाही. मी तुला जे विचारले त्याचे उत्तर द्यायला सांगितले होते. ते कुणाचे फोन होते? तो रागाने दात ओठ खात म्हणतो, तुला जे करायचे आहे ते कर, पण मी तुला अजिबात सांगणार नाही. तुला जे विचार करायचे आहे ते विचार कर, कारण मला तुझ्या विचारांची पर्वा नाही. असे म्हणत कृतिका तिथून निघून जाते. ती निघून जाताच आर्यनही तिच्या मागे येऊ लागतो. कृतिका खाली येते आणि सुरेखाला म्हणते, आई मी जाऊन येते. ठीक आहे बाळा, सुरेखा कृतिकाला हसत म्हणते. काही वेळाने दोघंही निघून जातात. आर्यन गाडी चालवत होता तर कृतिका खिडकी बाहेर पाहत होती. मग पुन्हा कृतिकाचा फोन वाजतो. कृतिका कॉल उचलण्यासाठी तिचा फोन उचलताच आर्यन तिचा हातातून तिचा फोन हिसकावून घेतो आणि स्विच ऑफ करतो आणि गाडीचा मागच्या शीटवर फेकतो. हा काय असभ्यपणा आहे? आणि तुझा माझा फोन फेकण्याची हिंमत कशी झाली? कृतिका रागाने आर्यनकडे पाहत म्हणते. तिच्याकडून अशा गोष्टी ऐकून यावेळी आर्यन हसत हसत म्हणतो, बेबी तूच असभ्यपणाने वागतेस, मी नाही. तुझं हॉट आणि सेक्सी नवरा तुझ्या समोर बसला आहे आणि तू तुझे सर्व लक्ष तुझ्या फोनवर देत आहेस. हे चुकीचे आहे ना? त्याच्या तोंडून निर्लज्ज शब्द ऐकून कृतिकाचा राग वाढतो आणि ती कर्कश स्वरात म्हणते, गाडी थांबव. पण आर्यनला काही फरक पडत नाही. मग कृतिका पुन्हा रागाने त्याला म्हणते, तुला मी गाडी थांबवायला सांगत आहे, ते तुला ऐकू येत नाही का? मी गाडी थांबवणार नाही. तुला जे करायचे आहे ते कर. गाडी तुझ्या घरासमोर थांबेल. आर्यन सरळ पाहत म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून कृतिकाला खूप राग येत होता, पण इच्छा असूनही ती काहीही करू शकत नव्हती. ती स्वतःशी म्हणते, मला माहित नाही की मी कोणत्या व्यक्तीशी लग्न केले. कुणास ठाऊक. आय डोंट नो विथ विच पर्सन आय गॉट मॅरिड, हू डज नॉट केअर अबाउट एनिवन्स इमोशन
नॉर एनीवन्स फिलिंग. आय डोंट नो हाऊ टू हँडल इट. तिचे बोलणे ऐकून आर्यन तिला टोमणे मारतो आणि म्हणतो, आणि मला देखील माहीत नाही की मी कोणत्या चारित्र्यहीन मुलीशी लग्न केले आहे. लग्नानंतरही कोणासोबत लव अफेअर सुरूच आहे. मला माहीत नाही, सर्व मुली एकसारखंच असतात. कृतिका त्याच्याकडे रागाने पाहते आणि शांत बसते. त्यानंतर गाडीत शांतता असते. थोड्या वेळाने आर्यनची गाडी कृतिकाच्या घरासमोर थांबते. आर्यन आणि कृतिका दोघंही खाली उतरतात. कृतिका घरात जाऊ लागते. आर्यन पटकन येतो, कृतिकाचा हात धरतो आणि म्हणतो, "गाय का करत आहेस? आपण दोघंही एकत्र जाऊया ना? मी तुला खूप वेळा सांगितले आहे. मला स्पर्श करू नकोस. माझ्याजवळ येऊ नकोस. माझा हात सोड." कृतिका तिचा हात सोडवताना रागाने म्हणते, "मी तुझा हात धरला म्हणून तू रागवलीस? मी तुला काहीही केले नाही म्हणून तू आभारी राहा. नाहीतर आपल्याला अजूनही आपल्या लग्नाचा पहिला दिवस साजरा करायचा आहे." तो तिचं कानात कुजबुजतो. त्याच्याकडून अशा गोष्टी ऐकून कृतिका खूप चिडते आणि रागाने म्हणते, "या फालतू गोष्टी मनातून काढून टाक. तू माझ्याबद्दल कसं काय विचार केलास की मी तुला माझ्यासोबत असे काही करू देईन?" आर्यन पण तिरकस हसत म्हणाला, "जर तू प्रेमाशी सहमत नसेल तर मला ते जबरदस्तीने कसे करायचे हे माहीत आहे. आणि मला माझे हक्क कसं तुझ्यावर गाजवायचं हे देखील माहीत आहे." मग तो थोडा वेळ थांबतो आणि हसत हसत म्हणतो, "आता असे म्हणू नकोस की करारात लिहिले आहे की तू माझी बायको नाहीस. तू प्रत्येक वेळी असे म्हणायचीस की माझा तुझ्यावर कोणताही अधिकार नाही आणि तू माझी बायको नाहीस. म्हणून ते आतापासून विसरून जा. कारण मी कराराच्या कागदावर हे देखील नमूद केले आहे की तू माझी हक्काची बायको आहेस आणि मी जेव्हाही तुला हवे तेव्हा तुझ्यासोबत काहीही करू शकतो आणि तू मला नकार देऊ शकत नाहीस. सो बी रेडी फॉर आवर हनीमून बिकॉज आय विल टेक ऑल माय एक्सचेंज फॉर्म यू ऑन आवर हनीमून. सो बी रेडी." तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. त्याच्या डोळ्यात कृतिकाबद्दलच्या द्वेष स्पष्ट दिसत होता. "मला तुझ्या फालतू गोष्टी ऐकण्यात रस नाही." हे बोलून कृतिका तिचा हात सोडून तिथून निघून गेली. तिला जाताना पाहून आर्यन स्वतःला म्हणतो, "मला वाटलं होतं तू वेगळी मुलगी आहेस, पण मी चुकलो. तू पण सगळ्या मुलींसारखीच आहेस, ज्यांना फक्त मुलांचा फायदा कसं घ्यायचं हे माहीत आहे. म्हणूनच तुझी शिक्षा भोगायला तयार राहा." असं बोलून आर्यनही तिच्या मागे जातो. कृतिका घरात पोचते तर सगळे हॉलमध्ये बसून बोलत होते. यश आणि अनुज पण तिथेच होते. जेव्हा त्यांना कळले की कृतिका आज येत आहे तेव्हा दोघांनीही आज रजा घेतली आणि राहुल विक्कीही तिथे बसून कृतिकाच्या वडिलांशी बोलत होते. "कृतिका बाळा, तू एकटी आलीस? आर्यन कुठे आहे?" रेखा कृतिकाला दारात पाहून विचारते. कृतिका काहीतरी बोलणार तेवढ्यात आर्यन मागून येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. "मी गाडी पार्क करत होतो आणि कृतिका आधी आली." तो सर्वांना हसत म्हणतो. रेखा घाईघाईने आरतीची ताट घेऊन त्यांच्याकडे जाते आणि दोघांची आरती केल्यानंतर त्यांच्या कपाळावर टिळक लावून, "जावई बापू आत या." रेखा हसत आर्यनला म्हणते. मग कृतिका चेहरा वाकडं करून रेखाला म्हणते, "आई, मी पण आहे. मला पण आत बोलव ना." तिचे बोलणे ऐकून सगळे हसतात. अनुज कृतिकाकडे येतात आणि तिला मिठी मारून विचारतात, "बाळा, कशी आहेस तू?" बाबांचे प्रेम पाहून कृतिकाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती जड अंतकरणाने म्हणते, "बाबा, कृती तुमच्याशिवाय कशी राहू शकते? मला तुमची खूप आठवण येत होती." "मलाही तुझी खूप आठवण येते बाळा. आणि तू का रडत आहेस? तू माझी दाढची मुलगी आहेस, जी कुणासमोरही रडत नाही. आणि तुझ्यासोबत आर्यन आहे, जो तुला खूप प्रेम करतो, आमच्या पेक्षाही जास्त." अनुज कृतिकाला डोक्यावरून हात फिरवत म्हणतात. त्यांचे बोलणे ऐकून कृतिका मनात विचार करते, "बाबा, मी तुम्हाला कसे सांगू? आर्यन माझ्यावर प्रेम करत नाही, पण माझ्यापासून सूड घेत आहे. प्रेम तर दूरच आहे. तो माझ्याशी नीट बोलतही नाही. मला माफ करा बाबा. मी आजपर्यंत तुमच्यापासून कधीही काही लपवले नाही.
पण आज मी ते लपवत आहे, असे कृतिका मनात अपराधी भावनेने म्हणते. दीदी, तू फक्त पप्पांना भेटशील, मला नाही? यश कृतिकाकडे येतो आणि तक्रार करत म्हणतो, मी नक्कीच तुला भेटेन. तू माझा सर्वात लाडका भाऊ आहेस. कृतिका यशला मिठी मारते. जर तुम्ही एकमेकांना मिठी मारली असेल तर आत येऊन बसा. इतके वेळ जावई बापू तुमच्यामुळे गेटवर उभा आहेत. रेखा त्यांच्याशी तक्रारदार स्वरात बोलते. मग सगळे आत येतात आणि हॉलमधील सोफ्यावर बसतात. तेवढ्यात कृतिकाला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. तू आम्हाला भेटणार नाही का? कृतिका आणि आर्यन आवाजाचा दिशेने पाहतात. तर राहुल आणि विकी स्वयंपाकघराजवळ हातात ट्रे घेऊन उभे होते. त्या दोघांना पाहताच कृतिकाच्या चेहऱ्यावर हास्य येते, तर आर्यनच्या चेहऱ्यावर राग आणि द्वेष स्पष्टपणे दिसतो. तो कृतिकाच्या चेहऱ्याकडे पाहतो. ती हसत होती. तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आर्यन आणखी रागवतो. त्याला राहुल आणि विकीला कृतिकाच्या घराबाहेर हाकलून लावावेसे वाटत होते आणि तो कृतिकावर खूप रागवला होता. विकी आणि राहुल येऊन त्यांच्या हातातला ट्रे टेबलावर ठेवतात आणि कृतिकाला मिठी मारतात आणि म्हणतात, कशी आहेस? तू कधीपासून कॉलेजला येत आहेस? मी ठीक आहे. तुम्ही दोघे कसे आहात? तुम्ही मला विसरलात का? कृतिका गंमत करत म्हणते, आपण दोघेही ठीक आहोत आणि आपण तुला कसे विसरू शकतो? तूच आमचे आयुष्य आहेस. हो, आणि मला आणखी एक गोष्ट सांग, तू माझा फोन का उचलला नाहीस? राहुल तक्रारदार स्वरात कृतिकाला म्हणतो. राहुलचा फोन कॉल ऐकून आर्यन मनात विचार करतो, म्हणजे फोनवर चमकणारे लव लाईफ तो राहुलचा नंबर होता. याचा अर्थ लग्नानंतरही तिचे राहुल सोबत अफेअर चालू आहे. म्हणूनच ती माझ्याशी अशी वागते. माफ कर यार, मी तुझा फोन उचलू शकले नाही. खरं तर माझा फोन बंद होता आणि मी तो चार्जही करू शकले नाही. कॉपी मारताना कृतिका राहुलला म्हणते, ठीक आहे, तू कॉपी घे. मी ती खास तुझ्यासाठी बनवली आहे. कारण मला माहिती आहे तुला मी बनवलेली कॉफी खूप आवडते. राहुल कृतिकाच्या हातात कॉफीचा मग देताना म्हणतो. कॉफीचं गोट घेत कृतिका म्हणते, वाव, खूप मस्त आहे. मग आर्यन येतो आणि तिच्या हातातून कॉफीचं मग हिसकावून घेतो. त्याच्या कृतीने सगळेच थक्क होतात. कृतिका रागाने म्हणते, हा काय मूर्खपणा आहे? मग थोडा वेळ थांबून ती चेहऱ्यावर बनावट हास्य आणते आणि म्हणते, म्हणजे ही माझी कॉपी आहे. यावेळी कृतिका आर्यनवर खूप रागवली होती, पण ती तिच्या कुटुंबासमोर त्याला काहीही बोलू शकली नाही. तर मग काय झालं? जर ही तुझी कॉपी असेल, तुला माहिती आहे मला कॉफी खूप आवडते, विशेषतः तुझी उष्टी कॉफी. आर्यन तिच्या डोळ्यात पाहून हसत म्हणतो. खरं म्हणजे आर्यनला कृतिका राहुलने बनवलेली कॉफी प्यायली ते आवडली नाही. आर्यनचे बोलणे ऐकून सगळे हसत होते. पण आत दोन लोक होते ज्यांच्या आत ज्वालामुखी फुटत होता. एक कृतिका होती आणि दुसरं राहुल. तो आर्यनवर खूप रागवला होता, पण तो सर्वांना दाखवण्यासाठी हसत होता. आर्यन कॉफी पिऊन उठताना म्हणतो, आंटी मी जात आहे. मी संध्याकाळी कृतिकाला घ्यायला येईन. बाळा, इतका लवकर? तू काहीच खाल्ले नाहीस? रेखा सोप्यावरून उठत आर्यनला म्हणते. आंटी, जरा इम्पॉर्टंट काम आहे आणि कधीतरी येईन मी. कृतिका, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. आर्यन कृतिकाकडे पाहत म्हणतो. आता त्याला माझ्याशी काय बोलायचं असेल? पण सर्वांसमोर मी नकार देऊ शकत नाही. नाहीतर सर्वांना शंका येईल की आपल्यात काहीतरी गडबड आहे. कृतिका मनात म्हणते. हो बोल, कृतिका सोफ्यावर बसत म्हणते. आर्यन रागवला होता. मला तुझ्याशी सपरेट बोलायचे आहे. तो थोडा मोठ्याने म्हणतो. कृती, जावई बापूला तुझ्या खोलीत घेऊन जा. रेखा कृतीला म्हणते. हो आई. एवढे बोलून कृतिका अनिच्छेने सोफ्यावरून उठते आणि पायऱ्या चढू लागते. आर्यन तिच्या मागे जाऊ लागतो. कृतिका तिची खोली उघडते आणि बेडवर बसून खूप एटिट्यूडने म्हणते, मला सांग, तुला माझ्याशी काय बोलायचे होते? का? तुला माहित नाही मी काय बोलणार आहे ते? हे दोघे तुझ्या घरात काय करत होते? आर्यन रागाने विचारतो. मला कसे कळेल हे दोघे माझ्या घरात काय करत आहेत? कृतिका बेडवरून उठते. ओ रिअली? म्हणजे तुला खरंच
माहीत नाहीये? किंवा तू माझ्यासमोर अज्ञानी असल्याचं नाटक करत आहेस? तुला पाहून असं वाटतंय की तू त्या दोघांच्या आगमनाने खूप आनंदी आहेस. विशेषत राहुलला पाहून. आर्यन तिला टोमणे मारतो आणि म्हणतो, तू काय म्हणतोयस? मला काही समजत नाहीये. तुला जे म्हणायचं आहे ते तू थेट बोल. आर्यनचे हे शब्द ऐकून कृतिकालाही राग आला. आर्यन त्याचा एका हाताने कृतिकाचे दोन्ही हात मागे वळवतो आणि तिच्या दोन्ही गालांना एका हाताने दाबतो आणि म्हणतो, अरे वाव, खरंच तुला मी काय बोलत आहे ते समजत नाहीये? कृतिकाला वेदना होत होत्या आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला खरंच कळत नाहीये तू काय बोलत आहेस. ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांग. जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ येतो आणि तुला स्पर्श करतो तेव्हा तू इतकं रागवतेस का? मला सांग, तुझ्याकडे ह्याचे उत्तर आहे का? हो, आहे ना माझ्याकडे उत्तर. कारण तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलेस. तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलेसच नाही तर माझ्या कुटुंबाला त्रास देऊन माझ्याशी ही करार केलास. कृतिका रागाने म्हणते. कारण हेच आहे का? किंवा तुझे कोणाशी तरी लव अफेअर आहे? आर्यन रागाने दात ओठ म्हणतो. मला वाटत नाही की तुझ्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. तू जे काही समजायचे ते समज. कृतिका स्वतःला मोकळे करत म्हणते. तेवढ्यात आर्यनचा फोन वाजतो. आर्यन त्याचा फोन काढतो आणि तो पाहतो. तो त्याचा असिस्टंट जॉनीचा फोन होता. तो कृतिकाला सोडून खोलीतून बाहेर पडतो. कृतिका रडत तिच्या हाताकडे पाहते, ज्यावर आर्यनच्या मजबूत पकडीच्या खुणा होत्या. तेव्हाच तिला वाटते की कोणीतरी तिच्या मागे उभे आहे. कृतिका मागे वळून पाहते आणि शॉक्ड होते.